1942 मध्ये जेव्हा रोमेल उत्तर आफ्रिकेत ब्रिटिश सैन्याला सतत हरवत होता, तेव्हा ब्रिटिश गुप्तचर विभागातील एका छोट्या युनिटने काहीतरी असामान्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी रोमेलचे मानसिक विषय म्हणून प्रोफाइलिंग करण्यास सुरुवात केली. MI14 ने रोमेलचे अडवलेले प्रत्येक संदेश, त्याच्या हल्ल्यांमधील प्रत्येक नमुना आणि दडपणाखाली तो कसा प्रतिक्रिया देतो अशा प्रत्येक गोष्टीचा संग्रह केला. त्यांचे ध्येय होते की रोमेल कसा विचार करतो हे समजून घेणे आणि त्याच्या सर्वात मोठ्या शक्तींना त्याच्या कमतरतांमध्ये रूपांतरित करणे. एका अहवालात असा निष्कर्ष काढला गेला की रोमेल खूप लवकर प्रतिक्रिया देतो. याचा फायदा घ्या. त्यांना विश्वास होता की त्याची सहज प्रवृत्तीची शैली, ज्यामुळे तो एक महान कमांडर बनला, त्याचमुळे तो अंदाज लावण्याजोगा देखील बनला आहे. म्हणून MI14 ने कमांडरांना असा सल्ला दिला की त्यांनी मर्यादित हल्ले करावेत, रोमेलला खूप लवकर कृती करण्यास भाग पाडावे आणि मग जिथे त्याला अपेक्षा नसेल तिथे हल्ला करावा. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर रोमेलच्या टँकशी न लढता त्याच्या मनाशी लढा. अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच सबस्क्राईब करा.